आपल्या हक्काचा आवाज, सत्य, निर्भीड, निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत रहा जय राष्ट्र न्यूज। नमस्कार, जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। जत नगर परिषद निवडणुकीत प्रचंड उत्साह, चुरस आणि तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं। सर्व 23 प्रभागात शांततेत मतदान पार पडलं असून 73% मतदानाची नोंद झाली आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। जत नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक 2025 आज अत्यंत चुरस आणि तणावात पार पडली। नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या 23 जागांसाठी 94 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालं आहे। तालुक्यातील 28,090 मतदारांपैकी तब्बल 73% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। सकाळपासूनच मतदान केंद्रावर मोठ्या रांगा दिसून येत होत्या। पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली। प्रभाग 5 तणावाची स्थिती निर्माण झाली होती। प्रभाग 5 मधील मतदान केंद्रावर भाजप उमेदवार सौ प्रणिता जाधव यांना पोलिसांनी कथित धक्काबुक्की करून बाहेर काढल्याचा आरोप असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला। उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। प्रभाग 3 आणि 10 मधून किरकोळ बाचाबाची झाल्याची माहिती आहे। तीव्र चुरस असलेले प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष अण्णा भिसे यांचे बंधू मिथुन भिसे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलासराव जगताप यांचे नातू संग्राम जगताप यांच्यात प्रचंड ईर्ष्या पाहायला मिळाली। नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत डॉक्टर रवींद्र शिवशंकर आरळी, भाजप सुरेशराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना ठाकरे, बसप आघाडी सुजय उर्फ नाना शिंदे, काँग्रेस रासप युती, तिन्ही उमेदवारांनी आपापली ताकद झोकून दिल्याने लढत अधिक रंगतदार झाली। मतमोजणी 21 डिसेंबरला नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मतमोजणी 3 डिसेंबर ऐवजी 21 डिसेंबर रोजी होणार आहे। मतमोजणी 18 दिवसांनी पुढे ढकलल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली आहे। जत नगर परिषदेत 73% मतदान, तणावात प्रक्रिया पार। प्रभाग 5 मध्ये उमेदवारांसह धक्काबुक्कीचा आरोप। जत नगर परिषद निवडणूक चुरस आणि तणावात मतदान, 7 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद। मतमोजणी 21 डिसेंबरला, उमेदवारात धाकधूक। जत प्रतिनिधी श्रीकृष्ण पाटील, जय राष्ट्र न्यूज, जत।